जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम ते जे टॉप आहेत ना मागचे ते कमी करा. विको एकदम झिरो करा तुम्ही सध्या. विको झिरो करा सध्या. हा हॅलो. तिकडचा आवाज येतो जास्त. इकडचे बंद आहेत सगळे. हॅलो. रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने वाटाळ. रूप पाहता लोचने 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 पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी दुहा विठ्ठल बरवा दुहा माधव बरवा दुहा विठ्ठल बरवा दुहा माधव बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी दोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी
म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवी वरा जय हो बाप रखुमा देवी वरा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम राम विको नको कमी करा संतांचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही तेथे शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही थे संतांचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही तेथे शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही बाहु
दुधडा जरी झाली म्हैस गाय बहुदुधडा जरी झाली म्हैस गाय दुधडा जरी झाली म्हैस गाय बहुदुधडा जरी झाली म्हैस गाय तारी होईल काय कामध्ये तरी होईल काय कामधीन तरी होईल काय कामधीनू तुका म्हणे अंगी भावे ते आपण म्हणे अंगी भावे ते तुका आपण म्हणे अंगी भावे ते आपण म्हणे अंगी भावे ते आपण तरीचा मैमान येईल का तरीचा मैमान येईल का येईल का बहु दुधडा जरी झाली म्हैस गाय झाली झाली म्हैस गाय बहु दुधडा जरी झाली म्हैस गाय जरी झाली म्हैस गाय तारी होईल काय कामध्ये तरी होईल काय कामध्ये तरी होईल काय कामध्ये हो बार कुमाय उबार कुमाई ठो बार खुमा टाळी वाजवा भजन करा उबार कुमाई जय जय विठो बार खुमाय हो बार ठो बार खुमाय उबार कुमाई ठो बार खुमाय उबार ठो कुमाई बार खुमाय उबार कुमाई जय जय ठो बार खुमाय ठो बार खुमाय उबार कुमाई जय जय ठो बार खुमाय जय जय ठो जय जय ठो बार खुमाय जय जय ठो बार जय जय ठो बार खुमाय जय जय ठो बार जय जय ठो बार खुमाय जय जय ठोबा 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु गजानन महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की आवाज द्यायचा जरा आवाज आला पाहिजे तुमचा बसलेल्या लोकांचा आवाज आला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की गणेश बा हॅलो भोंगळा जरा गेन खोल ना असा मोकळा एक काम कर पहिले झिरो करून टाक सेटिंग पहिले नंतर परत तपलीक नको बा हॅलो 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 गेन खोल फक्त गेन हॅलो हॅलो लांबून नाही आवाज आला पाहिजे एवढा हॅलो बेस असं बेस हम्बिंग मारून
संताचा महिमा तो बहु दुर्गम 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 शाब्दिकाचे काम शाब्दिकाचे काम नाही ते बहुदुधड जरी झाली म्हैस गाय बहुदुधड जरी झाली म्हैस गाय शाब्दिकाचे काम नाहीये ते शाब्दिकाचे काम नाहीये ते शाब्दिकाचे काम नाहीये ते बहुदुधारी झाली म्हैस गाय बहुदुधवारी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू तरी होईल काय तरी होईल काय कामधेनू तरी होईल काय कामधेनू तरी होईल दरी होईल काय 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 काम
दादा बाबा मग ग रे रे दादा सा नी नी दादा बाबा मग ग रे रे सा नी नी दादा बाबा मग ग रे रे बाबा दा नी सा 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 बाबा दा नी सा 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 बाबा दा नी सा 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 नी नी दादा बाबा मग ग रे रे सा नी नी दादा बाबा मग ग रे सा नी नी दादा बाबा मग ग रे बाबा दा नी सा 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 बाबा दा नी सा 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 बाबा दा नी सा 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 नी दादा नी दादा बाबा मग ग रे रे सा नी नी दादा बाबा मग ग रे रे सा नी नी दादा बाबा मग ग रे रे बाबा दा नी सा 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 बाबा दा नी सा 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 बाबा दा नी सा 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 दा नी सा pani sa da ni sa pani sa da ni sa pani sa da ni sa pani sa ga 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 ma 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 pa 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 da 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 sa ga 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 ma 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 pa 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 da 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 sa ga 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 ma 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 pa 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 da 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 sa sa da ni sa pani 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 sa ga 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 ma 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 pa 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 da 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 sa ga 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 ma 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 pa 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 da 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 sa ga 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 ma 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 pa 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 da 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 sa sa da ni sa pani 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 sa ga 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 ma 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 pa 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 da 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 sa ga 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 ma 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 pa 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 da 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 sa ga 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 ma 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 pa 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 da 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 sa 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 तरी होईल काय कामधेनु बहु दुधारी झाली म्हैस गाय बहु दुधारी झाली म्हैस गाय विठ्ठल 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 विठ्ठला 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 कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवान रामकृष्ण मौली बाबा की अवधूत चिंतन गुरुदेव दत्त सद्गुरु गजानन महाराज की विठ्ठला 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 संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही तेथे बहु दुधड जरी झाले म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु तुका म्हणे अंगी वावे ते आपण
हरीच महिमान येईल कडो बहु दुदड जरी झाले म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु विठ्ठल 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 सगळ्यांनी टाळी वाजवा आणि भजन करत जा. सगळ्यांनी भजन करत जा. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की विठ्ठल 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 विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातून मुनींद्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा कुरु प्रथम नमन. दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कारो नियता. गजाननम ज्ञानमुनतिं थोडा साक्षात प्रेम स्वरूपिणम गौरी शंकर दयामूर्तिं भास्करं वंदे पुनः पुनः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. सती रंभा जयाची माता से हो आकारा मना में पिता बसे हो. शिरसोली गावी अवतार धरिला नमस्कार माझा मौनी प्रभूला. सुख उपजो दुःख मीत गयो 14 भयो उजियार अंगंग की राग उलट गयो जब प्रगटो राग कल्याण करो कल्याण तो होवे कल्याण. 4 प्रहर कल्याण सबसे पहले कल्याण करो तो 8 प्रहर कल्याण. मस्तक ही पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी. या वनकरी संताच्या या वनकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वनकरी संताच्या या वनकरी
अवघे पायावरी या वारकरी संतांच्या योग योगेश्वर हाची एक जाणा शेगा विचाराणा गजानन राधा मेरी स्वामिनी मै राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास राधा राधा कहत ही सब व्याधा मिट जाय जन्म जन्म की आपदा राधा नाम सुनाय कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही तेथे बहुदुदड जरी झाले म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू उपस्थित। ज्या ज्या वेळेस गायन करतील मंडळी त्या त्यावेळेस विको द्या आणि बोलायच्या वेळेस एकदम झिरो ठेवा म्हणजे आमची क्लिअरिटी यांच्यापर्यंत गेली पाहिजे आणि आम्ही काय बोलतो हे आम्हालाही कळालं पाहिजे। हा विठाला 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 संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही तेथे उपस्थित। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निरूपण करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत संत श्री तुकोबाराय यांचा फार नाही पण 3 चरणाचा अभंग संतपर प्रकरणातील आहे। आपल्या धानोरी गावामध्ये पंचक्रोशीला लाजवेल असा हा अखंड हरिनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह तथा कीर्तन महोत्सव यज्ञ सोहळा गेल्या 2 दिवसापासून अविरतपणे चालू आहे आणि मला असं वाटते आज या सप्ताहाचे 3रे दिवस आहे। योगीराज संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबाराय चरणी हे कीर्तन वाक्पुष्प समर्पण करण्याच्या निमित्ताने 3 चरणाचा अभंग आपण या ठिकाणी सेवेसाठी निवडला। मला माहित आहे आपल्या गावाचा नियम 8 ते 10 कीर्तन शिवाय पण मी माझी वैयक्तिक दिलगिरी व्यक्त करतो। 8:30ला कीर्तन सुरू झालं 10:30ला ते संपतं पण आम्ही सगळे योगीराज संत सम्राट गजानन महाराजांचे पाईक संत चरण रज सेवक आहोत त्यामुळे आम्हालाही संस्थांचे नियम माहीत आहेत। अर्धा पाऊण तास वेळ शिल्लक झाला त्यामुळे मी वैयक्तिक माझी दिलगिरी व्यक्त करतो। बघा आपल्या धानोरी गावचा सप्ताह पंचक्रोशीला लाजवेल असा आहे आणि आज या धानोरी गावामध्ये प्रथमतः येण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं। आपल्या गावातील भूमिपुत्र आमच्यावर नितांत प्रेम करणारे त्यांच्या प्रेमास्तव अत्यंत आग्रहास्तव वाणीभूषण अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य जे आमच्याही पुढे संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत होते आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय हरिदासजी महाराज इंगळे यांच्या अत्यंत प्रेमास्तव या ठिकाणी येण्याचे सौभाग्य आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर महाराजांचं दर्शन झालं। या भागात मी बऱ्याच वेळा आलो कीर्तन सेवा समर्पण करून सुद्धा गेलो 10-12 वर्ष झाले आलो पण सद्गुरू मौनी बाबाची सेवा करत असताना हे मैमळ करतवाडी जानेफळ संत हैनाई महाराज बऱ्याच वेळा या ठिकाणी येण्याचं आम्हाला सौभाग्य मिळालं पण आपल्या धानोरी गावामध्ये येऊन तुमच्या ग्रामस्थांचं मला हे पहिल्यांदा दर्शन होते। ही माझ्यासाठी जर भाग्याची गोष्ट कोणामुळे असेल तर तुमच्या गावचे भूमिपुत्र इंगळे महाराजमुळे आहे। या ठिकाणी आल्यानंतर संस्थेतून सुटलं तेव्हापासून आता पहिल्यांदा भेट झाली आमची आणि जाधव महाराजाची। साखरेप्रमाणे कंठ गोड आहे बघा कोण म्हणते साखरच गोड आहे कधी कधी गाणारे माणसं इतकं गोड गात असतात की साखरेला सुद्धा लाजवेल आणि ज्या कंठातून तुम्ही प्रभूचं नामस्मरण करताय मला असं वाटते माझ्या राजांनो शांतीब्रह्म श्रीमंत एकनाथ महाराज असं सांगतात। बाबा सुद्धा उपस्थित आहे हा ओळखलं का क्या बात आहे। विठाला 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 मला 2 तास तुमचे घ्यायचे आहेत कारण मी काही फार मोठा कीर्तनकार नाही। आम्ही सगळे एका मायचे लेकरं आहेत आणि आमची माय योगीराज गजानन महाराज आहे एवढं मात्र नक्की। जिवे गोड 3 अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे अमृत जयास फिके पुढे श्रीमंत एकनाथ महाराजांचं असं सांगतायत
साखर खाल्ल्यानंतर ती साखर चवीनं तुम्हाला गोड लागेल यात मोठेपणा नाही राजांनो. माझ्या भगवंताचं नामस्मरण ज्या कंठातून तुम्ही गाताना साखरला सुद्धा लाजवेल इतका गोड कंठ माणसाचा असला पाहिजे. आणि आमचे आदरणीय पांडुरंगजी महाराज जाधव यांनी फार सुंदर या ठिकाणी चाल पाठीमागं कोरस केली, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. ते काही दुसरे तिसरे कोणी नाही, आमचे गुरुबंधूच आहेत. संगीत विशारद, संगीत अलंकार, आमचे अत्यंत प्रेमळ स्वभावाचं प्रेमळ व्यक्तिमत्व आमचे सागरजी महाराजराव दानापूरकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांची थाप प्रसिद्ध आहे आदरणीय श्री गणेशजी महाराज चौधरी, या तिघांकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि असा हा भव्य दिव्य स्वरूपात चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, खरं सांगू का हरिदास महाराज, सागर महाराज, जाधव महाराज, मी विश्वमौली ज्ञानोबारायाच्या समाधीला एकच विनम्रपणे विनंती करेन की आपल्या धानोरी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला. 3 दिवस आहेत. आजचा 3रा दिवस आहे. गेल्या 58 वर्षांपासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. पुढच्या 2 वर्षानंतर तुम्ही 5 तपाकडे वाटचाल करता, ही तुमच्यासाठी भाग्याची गोष्ट असली पाहिजे. 12 पंच हे 58 वर्ष आहे. आणि 58व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आपण सगळे भाग्यवान आहे की विश्व मौली ज्ञानोबराय मला तर आल्यानंतर असं सांगितलं की ही प्रति आळंदी आहे. विठाला विठाला प्रति आळंदी कशाला म्हणतात? जिथं विश्व मौली ज्ञानोबरायाची समाधी आहे आणि खास करून अजान वृक्षाची बाग आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी अजान वृक्ष सापडतीलच असं नाही. असंही म्हणतात की अजान वृक्ष जर एखाद्याने उपटून आणलं आणि घराच्या अंगणात लावलं तर ते जगत नाही. त्याच्यासाठी सुद्धा साधूची कृपा पाहिजे असते बघा. आणि ज्या ज्या ठिकाणी साधूची कृपा होते त्या त्या ठिकाणी ते पुष्प उगावत असतं आणि त्या पुष्पाचं नाव आहे अजान वृक्ष. ती अजान वृक्ष सुद्धा सेवा देतं बरं, असं समजू नका. माझा अभंग 3 चरणाचा आहे आणि 2.25 तासात आपल्याला थांबायचं आहे बाबा, बरोबर आहे. म्हणून आपल्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ प्रवक्ते श्री हरिभक्ती परायण गुरु माऊली वटाने बाबा यांच्या व्यासपीठ नेतृत्वामध्ये आपण सगळेजण ज्ञानेश्वरी पारायण करत आहात. आणि असा सकाळी काकड्यापासून रात्री कीर्तन संपेपर्यंत महोत्सव चालू आहे. आणि हा महोत्सव 7 दिवस आहे आणि 7 दिवसामध्ये या महोत्सवाची आपल्याला जंगी लूट करायची आहे. विठाला 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 कारण हा सोहळा तुम्हाला लुटता आला पाहिजे. का लुटता आला पाहिजे? या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक मानवाचा, स्त्री मातेचा क्षणाचा भरोसा नाही म्हणून लुटता आला पाहिजे. काय सांगता येतं माझ्या राजांनो, इथून कीर्तन ऐकून घरी गेल्यानंतर तुमची गुजकई वाजली तर? कारण गुजकई माणसाची कधी वाजल काय सांगता येत नाही. नुसतं असं जरी केलं तरी तुमचा कार्यक्रम होऊ शकतो आणि क्षणामध्ये सगळ्या गावामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरू शकते. आता तर होते. आता आमच्या शेजारी भीतीला टेकून बसले होते. कीर्तन ऐकत होते, सगळ्या अंगाचे कान करून कीर्तन श्रवण केलं. आता गुजकई वाजली, काही पटत नाही मुळामध्ये. म्हणून असा प्रसंग, अशी वेळ आपल्यावर येऊ नये माझ्या मायबापांनो, याकरता सर्वांगाचे कान करा. नुसतं कानानंच कीर्तन ऐकलं पाहिजे हे सत्य नाही. नुसतं डोळ्यानेच कीर्तन ऐकलं पाहिजे हेही सत्य नाही. सर्वांगाचे कानाने तुमच्या कीर्तन ऐकलं पाहिजे तर ते पदरात पडत असतं, त्याचं फळ मिळत असतं. का? राजा परीक्षितीला शुकाचार्याने भागवत कथा सांगितली, पण जोपर्यंत राजा परीक्षितीला महर्षी शुकाचार्याने सांगितलं की राजा ऐक, पण सर्वांगाचे कान करून ऐक. जोपर्यंत तू सर्वांगाचे कान करून ऐकणार नाही ना, तोपर्यंत भागवत तुझ्या भेजात उतरणार नाही. आपलं उलट आहे. भगवान ने तुमको भेजा मगर तेरे भेजे में भेजा नाही भेजा. कळतंय ना मी काय म्हणतो? देवाने आपल्याला पाठवलं पण आपल्या भेजात भेजा नाही पाठवला, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. एक साधा कुठला काय श्याम महाराज तुम्ही असं का म्हणता, मला भेजा नाही म्हणून? मला भेजा आहे, मला खाण्याची अक्कल आहे, मला जाण्याची अक्कल आहे. मग खाण्याची जाण्याची अक्कल असली म्हणून भेजा आहे का? कीर्तन श्रवण करत असताना ती भेजाच्या माध्यमातून सर्व इंद्रियापर्यंत पोहोचलो पाहिजे. कशा करता ऐकलं पाहिजे? तुम्हाला जर तुमच्या जीवनाचं सोनं करून घ्यायचं असेल ना माझ्या मायबापांनो, तर नुसतं कानानं नाही तर सर्वांगानं ऐकलं पाहिजे. विठाला 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 विठाला
म्हणून कोणतीही गोष्ट असू द्या, तुमचं लक्ष कसं असलं पाहिजे ऐकत असताना. चौधरी महाराज, पाचशेची गड्डी जर तुमच्या जवळ दिली तर तुम्ही सर्वांगाचे कान करून सर्वांगाचे डोळे करून जितकं मन लावून ती गड्डी मोजता. थुका लावलो का 1 2 20 25 89 90 99 100. एक जरी कमी जास्त झाली तरी तुमचं मन विचलित होतं, तुमचं चित्त विचलित होतं. सांगायचा सिद्धांत एवढाच आहे की नोटाची गड्डी मोजत असताना जसं तुमचं सगळं लक्ष त्या गड्डीकडे असते तसं तुमचं या महाराजकडे लक्ष असलं पाहिजे. म्हणजे माझ्याकडे ठेवा असं नाही, मी पंचतत्वाचाच माणूस तुमच्या पुढे उभा आहे. माझ्यासारखे जेवढेही कीर्तनकार लोक तुमच्या गावात येतील त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. शुकाचार्य सांगतात राजा परीक्षिती, तुला भागवत कथा ऐकायची आहे. हो महाराज ऐकायची आहे. कशा करता ऐकायची रे, किती दिवस ऐकायची रे, आणि कशा करता ऐकायची रे. महाराज असं म्हणतात की बाबा, प्रपंचाला वैतागलेला माणूस देवा धर्माच्या नांदी लागत असतो. सुख में सुमिरन करे दुख में न करे कोय, जब सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. अनेक दोही देऊन तुमचा वेळ वाढवता येईल. सुखामध्ये लोक अपेक्षा करतात त्या पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणाची, दुःखामध्ये अपेक्षा करतात. आणि एखाद्या वेळेस त्याच्या पदरात सुख पडलं रे पडलं की देवाला म्हणतो, देवा तुझा ना आपला जवळपास दूरदूरचा संबंध नाही. आमचे श्रीगुरु नेहमी सांगतात, सांगायचे ना ओंकार वा वेरुळकर, अंगाला आला ताप म्हणे देवा तू मला बाप, अंगाचा गेला ताप म्हणे मी देवाच्या बापाच्या बापाचा बाप. परिस्थिती तशीच आहे. अंगाला ज्यावेळेस ताप येतो त्यावेळेस डॉक्टर दिसत असतात, अंगाला ज्यावेळेस ताप येतो त्यावेळेस देव दिसत असतो. आणि अंगाचा एकदा ताप गेला रे गेला की लोक म्हणत असतात त्या पंढरीच्या पांडुरंगाचं, त्या शेगावीच्या गजाननाचं, त्या आळंदीच्या माऊलीचं आमचं जवळजवळचं नातं संपलेलं आहे. जोपर्यंत तुमच्यावर दुःख येतो माझ्या राजांनो, त्यावेळेस आपण देवाला आठवत असतो. म्हणून शास्त्रकाराने सुद्धा तुम्हाला सांगितलंय, सज्जनांनो, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला त्याचं स्मरण करा. पण करत असताना सर्वांगानं केलं पाहिजे. विठाला 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 विठाला. म्हणून कशा करता ऐकलं पाहिजे. ऐकण्यासाठी सुद्धा साधना सांगितलेली आहे आणि ऐकण्यासाठी सुद्धा मर्यादा आहे. आठवड्याच्या दिवसाचा आपण विचार जर केला तर आठवड्याचे दिवस 7च आहेत. या शनिवार पासून पुढच्या शनिवार पर्यंत ते 7च भरतात. पण आपण दुर्दैवानं त्याच्यामध्ये 8वा रविवार टाकतो. कारण पहिला 8वा आणि 8वा पहिला होऊ शकतो. पण शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे 7 दिवस आहेत. आणि या 7 दिवसापैकी एक दिवस तुमचा पक्का आहे, 100% आहे. तुम्ही जर नाही रविवारी गेले तर सोमवार काही कोणाच्या बापाचा नाही. तुम्ही म्हणसाल महाराज सोमवारी मी जाणार नाही, मंगळवारी मी कालिंका मातेला नारळ फोडेन. ठीक आहे, मंगळवारी नारळ फोडून कालिंका माता तुला पावेल, पण बुधवार काही कोणाच्या बापाचा नाही. गुरुवारी नाही गेला तर शुक्रवारी जाईल, शुक्रवारी नाही गेला तर शनिवारी जाईल, शनिवारी नाही गेला तर रविवारी जाईल. शेकडोच्या शेकडो जरी तुम्ही आयुष्य जगत असले तरी 7 दिवसाचे 7 दिवस तुम्हाला सोडणार नाहीत माझ्या राजांनो. या 7 दिवसामध्ये तुम्हाला संपायचं आहे, या 7 दिवसामध्ये तुम्हाला मरायचं आहे. पण मरत असताना कसं मरा, सर्वांगाचे कान करून ऐकून मरा. विचारलंय राजा परीक्षितीला, ऐका मी माझा अभंगही तुम्हाला सांगणार आहे. विठाला 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 विठाला. जोपर्यंत महाराज सांगत होते, राजा ऐकतोय ना तू एकाग्र चित्ताने. नाही महाराज, माझी बुद्धी माझं चित्त जरा विचलित होते. ऐक, सर्वांगाचे कान करून ऐक. आणि ऐकता ऐकता राजा परीक्षितीला समाधीच्या गतीपर्यंत जाण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस त्याला शेवटचा प्रश्न विचारला जातो, आता तुला कसं वाटतं, आता तुला कसं वाटतं. त्यावेळेस राजाच्या मुखातून निघालेले शब्द आहे काय, मरण माझे मारून गेले, मरण माझे मारून गेले, मरण माझे मारून गेले, मरण माझे मारून गेले, मरण माझे मारून गेले. वा वा, मरण माझे मारून गेले, मरण माझे मारून गेले, मरण माझे मारून गेले. मग गेले
माझे मारून गेले मरण माझे मरून गेले मरण माझे मरून गेले मरण माझे मरून गेले मरण माझे मरून गेले वा मरण माझे मरून गेले आणि मज केली अमर. केव्हाची स्टेप आहे महाराज ही? शेवटची स्टेप आहे. पहिल्या दिवशी मेळ आला नाही म्हणून आमचे सुद्धा कीर्तनकार लोक बऱ्याच गावाला सेवा देण्यासाठी मागे पुढे पाहतात. का हो महाराज तुमची तारीख पाहिजे कीर्तनाची? कोणती पाहिजे भाऊ? पहिली पहिली. पहिली राहू द्या. पहिली का राहू द्या? पहिल्या दिवशी सिस्टमचा मेळ नसते. पहिल्या दिवशी गायक वादक म्हणतात एसटी लागली नाही. पहिल्या दिवशी आयोजक लोक म्हणतात मी आळंदीहून प्रवास करतोय. पहिल्या दिवशी ज्ञानेश्वरीच्या 200 ओव्या घ्या लागतात तर ते म्हणतात 20नच भागून घ्या. असं आहे का? पहिल्या दिवशी सेवा घेत नाही असं म्हणतात. याचं कारण मला तरी असं वाटतं की ताळमेळ नसतो. पण पहिल्या दिवशी जो कीर्तन सेवा घेतो तो भाग्यवान असतो. बरं, जर अध्यात्माच्या दृष्टिकोनानं पाहिलं तर तो भाग्यवान आहे. कारण भगवंताचं नामस्मरण करून तो पुढे वाटचाल करतो आणि सप्ताह सुद्धा पुढे वाटचाल करते. नामस्मरणापासून ती सुरुवात झाली पाहिजे. मग पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. आणि खरं सांगू का तुम्हाला जाधव महाराज, एखाद्या गावात भागवत सप्ताह असू द्या, त्या भागवतकाराची आणि या श्रोते मंडळीची जोपर्यंत दोस्ती होत नाही, दोस्ती झाली पाहिजे तुमची आणि आमची. एक गाणं सांगतो मी, काही गाणं म्हणायला नाही आलो पण सांगतो तुम्हाला. कारण या ठिकाणी उभा असणारा एखादा त्रिकांड पंडित आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण कंठस्थ आहेत त्याच्या. पंडित आहे तो, विद्वान आहे तो, वाणीत ताप आहे त्याच्या, शारीरिक कायिक वाचिक मानसिक ताप आहे त्याच्या डोळ्याकडे पाहिल्यानंतर माणूस घाबरेल इतकं तेज आहे. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर सफरचंदाला सुद्धा लाज वाटेल इतके गोल त्याचे गाल आहेत. इतका तो तेजस्वी तपस्वी असणारा वृजस्वी असणारा महात्मा तुमच्या समोर बोलण्याकरता उभा केला. पण तुमची त्याची जर दोस्तीच होत नसेल तर मला असं वाटते त्याचं सगळं ज्ञान व्यर्थ आहे. खरं सांगतो तुम्हाला धानोरीकर, तुमच्यामुळे आमचं दुकान चालू आहे. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, कहीं दूर जाने का किनारा न मिलता, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, कहीं दूर जाने का किनारा न मिलता, अगर तुम न होते, अगर तुम न होते. साऊंड सिस्टीम नंबर 1 आहे. 1 नंबर सिस्टीम आहे तुमची. पण थोडसा बिको वाढवला की आम्ही तार सप्तकाच्या बाहेर जातोय कळत नाही आम्हाला. आणि स्वराचे पक्के आहे बरं. गजानन महाराजाचे शिष्य मंडळी स्वरात कसे कच्चे राहणार. आम्ही जाधव महाराज, आमचे राऊत महाराज, इंगळे महाराज, आमच्या गजानन मायनं आम्हाला आमच्या त्यांच्या पदरात घेतलं म्हणून तुमच्या समोर बोलतो. विठाला 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 विठ्ठल. ही संत लोक माय म्हणून, बाप म्हणून, तुमचा परिवार म्हणून तुम्हाला झोडीत घेत असतात. यांच्या झोडीतली माती लोकांना कधी काळी फेकून दिली होती. यांच्या ताटातलं अन्न कधी काळी लोकांना फेकून दिलं होतं. पण त्यांनी फेकून दिलेलं अन्न त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलंय. पण आज त्याच झोडीतलं, त्याच ताटातलं अन्न तुम्हाला खायला देतात. आम्ही श्री गुरु संत सम्राट योगीराज गजानन महाराज यांच्या संस्थेमध्ये 4-4 वर्ष शिकलो. लहान होतो आम्ही, या लेकरा एवढाले, म्हणजे हे काही लेकरं लहान नाहीत, एवढंच होतं. यांच्या एवढंच होतो आम्ही. त्यावेळेस आमचे गुरु सांगायचे करा 5-5 अभंग पाठ. त्यावेळेस टाळाटाळ करायचो आणि नव्हतं जमत, एवढं शक्य नव्हतं ते. कारण मेमरी लहान होती आणि लहान मेमरीमध्ये किती डाउनलोड करणार माणूस तुम्ही. 1 GB मेमरी, त्याच्यामध्ये 4Kचं कीर्तन टाकायचं, 4Kचा मृदंग टाकायचा, 2-3 कीर्तन टाकायचे, गीतार्थ त्याच्यात, ज्ञानेश्वरी त्याच्यात, ओव्या अभंग त्याच्यात, हरिपाठ त्याच्यात. हे हँग होईल ना. पण त्या काळात श्री गुरु सांगत होते, कधी काळी असं वाटते की बाबा आता पोपटासारखा तू बोलतो, अजून
अजून थोडी अभ्यासामध्ये जर भरती केली असती तर फार चांगलं झालं असतं. आणि खरं सांगू, त्यावेळेस दिलेला श्री गुरुनं आम्हाला आशीर्वाद, मला तरी असं वाटते जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांनी दिलेल्या आशीर्वादाची एनर्जी शेवटपर्यंत आमच्यामध्ये आवर्जून राहील. ही कृपा जर कोणाची असेल तर समर्थ योगीराज गजानन महाराजांची आहे. गजानन महाराजांनी दिलेला आशीर्वाद कधी काळी खाली जात नाही, त्याच्यासाठी समर्पक भाव असला पाहिजे. आणि खरं सांगतो तुम्हाला, मी अभंगावरच तुम्हाला सांगणार आहे, कारण मला तुम्हाला संतांचा महिमा सांगायचा आहे. विठाला 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 विठ्ठल. हो. म्हणून ही सगळी लोक त्या ठिकाणी शिकत होते. आम्ही सांगतोय तुम्हाला, खोटं कशाला बोला. टाळाटाळ करायचो आम्ही क्लासला जाण्यासाठी, टाळाटाळ करायचो. 9वा 12वा 15वा अध्याय पाठ झाला, त्यात 9वा 12वा अध्यायाची ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ झाल्या. त्यात श्री गुरु रामभाऊजी महाराज उन्हाळे नेहमी सांगायचे गीतार्थ पाठ करा. अरे करा पाठ. आणि आमचे ओंकार महाराज सांगायचे जे करतील ते आयुष्यभर सुखानं खातील, आणि जे नाही करतील ते दिसल्याचं न दिसल्यासारखं करतील. होते आमच्याही सोबत आमचे गुरुबंधू. कडक प्रेसचे कपडे होते, इतके कडक होते की ते कडक इस्त्रीचे कपडे घालून जर कळब्यात गेले तर कळब्याच्या कंसाला सोंगायची गरज पडत नव्हती, इतकी धार होती त्या कपड्याची. असे मस्त कडक होते, कडक. आणि असे 2 बोटात पकडायचे नाही सागर महाराज, असे 2 बोटात धोत्राचा काष्टा पकडायचा. की चाललंय, कोणी म्हणायचं काय मोठे बुवा आले, मोठे बुवा आले. बुवाच मोठे होते, बुवाचं डोकं मोठं होतं पण मेमरीत काही नव्हतं. आज आमच्या श्रीगुरूंचे शब्द आम्हाला आठवतात की बाबा खरोखर आम्ही तुमचं ऐकलं न ऐकलं केलंय. आज खरोखर जर तसं ऐकलं असतं तर आज कुठल्या कुठे गेलो असतो. पण तरी समर्थ योगीराज गजानन महाराजांची केलेली सेवा आणि त्या सेवेचं हे फळ म्हणून आज तुम्ही आमच्या समोर लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने उपस्थित राहता. ही ताकद, ही एनर्जी श्री गुरुची आहे. खरं सांगू, आम्ही महाराष्ट्रातच कीर्तन करतो असं नाही. गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादानं 3 राज्यात कीर्तन करण्याचं सौभाग्य मिळतं. ही गजानन महाराजांच्या सेवेची ताकद आहे. जे तो सेवा हा दारवंटा, ते तो ज्ञानाचा अकुरवटा. मागच्या वर्षी कर्नाटकमध्ये 2-3 वेळा गेलो जाधवबा, तेलंगणामध्ये गेलो, UP मध्ये गेलो, MP मध्ये गेलो, महाराष्ट्रामध्ये तर फिरतोच. पण ही कशाची ताकद असेल? कदाचित पांडुरंग महाराज सुद्धा म्हणत असतील. मगाशी आमची थोडी चॅटिंग झाली सागर महाराजांची माझी. रात्री त्यांची चाल मी ऐकली पंचपदीची, खूप गोड गायली. आणि मी इंस्टावर खाली कमेंट केली, वा सागर महाराज खूप गोड आहे. आणि नंतर विचारलं वातावरण कसं आहे. त्यावेळेस सागर महाराज म्हटले, जाधवबा तुमची खूप दिवसाची आठवण करतात. आणि ते म्हणले श्यामचं काय चालू आहे हे आपण पाहू. म्हटलं त्यांना सांगावं की तुमच्याही सुद्धा भेटीची आम्हाला आतुरता आहे. कारण तुम्हाला दाढी मिशी फुटली नव्हती तेव्हा तुम्ही संस्थेत होते. आता तुमचं सगळं कंस ओके झाले, त्याच्यामुळे काही पाहायची गरज नाही. आणि माझे गुरुबंधू आहेत आणि खरं सांगू का माझ्यापेक्षा छोटे आहेत. विठाला 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 माझ्यापेक्षा छोटे आहेत म्हणजे मी विद्वान आहे असं नाही. आम्ही 4थ्या वर्षाला तर ते 3ऱ्या वर्षाला. आणि माझ्यापेक्षा मोठे इंगळे महाराज, ते 4थ्याला, आम्ही 3ऱ्याला, हे 2ऱ्याला. आणि बाकी मग पहिलीवाले काही भेटघाट नाही अजून कुठे गेले त्याचं त्याला माहिती. आणि या सगळ्या गुरुबंधूची गाठभेट व्हावी यासाठी आम्ही स्नेह संमेलन सोहळा ठेवला. मागच्या वर्षी बहुतेक बरेच लोक आले, काही आले नाही. म्हणून पुढच्या वर्षी त्याहीपेक्षा मोठा करण्याचं नियोजन आमचं म्हटल्यापेक्षा आपलं चालू आहे. ऐका, श्री गुरु योगीराज गजानन महाराजांची सेवा ज्याने केली, विश्वमाऊली ज्ञानोबाराची सेवा ज्याने केली, हे ज्ञानोबाराची सेवा आहे. कीर्तनातून अभंग सांगणं म्हणजे तुकोबाची सेवा आहे. कीर्तनातून अभंग ओव्या सांगणं म्हणजे ज्ञानोबाची सेवा. कीर्तनातून गजानन महाराज सांगणं म्हणजे महाराजांची सेवा. आणि ही सेवा कधी काळी वाया जात नाही. कारण सांगतायत, जे तो सेवा हा दारवंटा, ते तो ज्ञानाचा कुरवटा. ज्या ठिकाणी सेवा समर्पक भावनेनं असेल तिथं ज्ञान आपाप माणसाला मिळत असतं. ही सेवा केल्याची ताकद आहे. म्हणून पण सेवा करत असताना कोणाची केली पाहिजे? कीर्तन ऐकत असताना कीर्तन ऐकणं ही सुद्धा एक सेवा आहे. कीर्तन प्रारंभ होण्याच्या अगोदर धर्ममंडपामध्ये पट्ट्या टाकणं ही सुद्धा एक सेवा आहे. कीर्तन आटोपल्यानंतर धर्ममंडपातल्या पट्ट्या उचलून घेणं ही सुद्धा एक सेवा आहे. सप्ताह आहे तुमच्या गावात, पंचक्रोशीला लाजवेल असा वैभवशाली सप्ताह चालू आहे धानोरीमध्ये. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रसिद्ध महाराज मंडळी आपल्या गावामध्ये आलेली आहे. तुमची एखादी पंगत देण्याची इच्छा
पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे तुम्ही पंगत देऊ शकत नाही. मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला सांगतो, तुमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला. अन्नदाते पुष्कळ आहेत आपल्या गावात. अन्नदान करतायत, केलं पाहिजे. देवाच्या ठिकाणी काही ना काही दिलं पाहिजे. कारण शास्त्रकार अनेक उदाहरणं सांगतात. 10% जर तुमच्याकडे असेल तर त्यातला 1% देवासाठी दिला पाहिजे. कारण 9% कमवण्याची ताकद ही देवामुळे तुम्हाला मिळते. म्हणून 10% आहे ना माझ्या राजांनो तुमच्याकडे, त्यातलं 1% देवाला द्या. दरवर्षी तुम्ही 1000 रुपयाची पावती फाडता, यावर्षी 1100ची फाडा. दरवर्षी तुम्ही 10,000ची पावती फाडता, यावर्षी 1100ची द्या. देवाला दिल्यानं काही कमी पडते का? तुमच्याकडे जर असेल तर त्यातलं थोडंफार देवाला दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? देणाऱ्याचं वाढत असतं म्हणून दिलं पाहिजे. तुम्हाला जर वाटत असेल की माझ्याजवळ तर थोडंफार वाढलं पाहिजे, तर खुशानाम पावत्या फाळा द्या. नाही तर मी सुरुवातीला सांगितलं, भरोसा नाही आपला. विठाला 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 विठाला. माणसाचा भरोसा नाही, माणसाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. अनेक प्रमाण देता येतील. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी. देह जाईल, 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 जाईल याची काळोबा खाईल. देह जाईल, जाईल याची काळोबा खाईल. देह जाईल, 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 देह जाईल. वा, टाळी वाजवा टाळी. आणि तुम्हाला अजून सांगतो, मी तुमच्या घरचा बुवा आहे म्हणून सांगतो, ही लोक बेंबीच्या डेटापासून गातात. कशा करता? कीर्तन कालाला प्रोत्साहन मिळतं, समाजातल्या श्रोते वर्गांना आनंद मिळाला पाहिजे याकरता. 100 बळकर 1 चाली हे लोक उभे असले तोपर्यंत 2 तास आठवत असतात. कशा करता? कीर्तनात रंगदेवता निर्माण झाली पाहिजे याकरता. तुम्हाला काय वाटतं, नुसता एकटाच बुवा फेटा बांधून चाटा मारतो का? म्हणजे मी चाटा मारतो का? तुम्हाला काय वाटतं, बांधली कंबर, बांधला फेटा, घेतलं पाकिट, घेतल्या नोटान, धरला फाटा, अशातला आहे का? नाही. या ठिकाणी रंगदेवता निर्माण करण्यासाठी सुद्धा जीवाचं रान करावं लागतं. गाणारे सुद्धा ताकदीनं गातात आणि वाजवणारे सुद्धा घामेपर्यंत वाजवतात. ही साधना आहे महाराज. संस्थेमध्ये होते त्यावेळेस काही इतका गोडवा नव्हता याच्याकडे, पण हा आता गोडवा कसा काय आला हे गजानन महाराजलाच माहित. काय गोड गातात. आणि सरगम तर अशी म्हटली की आम्ही कोणत्याच पट्टीत बसत नाही. असं वाटतं कीर्तन रावदेन यांचं गायनच ऐका. साधना आहे महाराज यांच्या जीवनात. ज्यांच्या जीवनामध्ये साधना आहे, तुम्हाला जर साधन साध्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर साधना ही असली पाहिजे. आणि कलाकार माणसाच्या जीवनामध्ये साधना ही असलीच पाहिजे. तो गाणारा असो अथवा तो वाजवणारा असो किंवा तो समाजात बोलणारा असो. बोलणाऱ्या माणसाला सुद्धा साधना असली पाहिजे. बोलणारा माणूस म्हणत असेल मी फार हुशार माणूस आहे, माझ्यासारखं कोणी बोलत नाही, त्याला म्हटलं पाहिजे उद्याचे कीर्तनकार सांगण्यासाठी स्टेजवर ये आणि उद्याचे कीर्तनकार सांग. तो सांगत असतो, बाबा हे स्टेज म्हणजे काय राजकारणी स्टेज आहे का? नाही, हे संप्रदायाचं वैभवशाली स्टेज आहे. आणि संप्रदायाच्या वैभवशाली स्टेजवर येण्याकरता तिथं 4 पोपटासारख्या गप्पा चांगल्या बोलण्याकरता सुद्धा जीवनात साधना पाहिजे असते. म्हणून काय गोड गातात आणि काय गोड वाजवतात. मी तर असं म्हणत असेल चौधरी महाराज तुम्हाला की तुम्ही थंडीमध्ये मला नाही वाटत की स्वेटर घालत असाल म्हणून. नाही ना? मृदंग वाजून 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 घाम येतो अंगाला. आणि तुमच्या माहिती करता सांगतो महाराज, तुम्ही इतका ताकदीनं मृदंग या ठिकाणी वाजवता, अगदी क्लिअरिटी तुमच्या हाताच्या थापेतून बाहेर येते. आणि तुम्ही जो आनंद आम्हाला या ठिकाणी 2 तास देता आणि मृदंग वाजवण्यामधून जो घाम तुमच्या अंगाला येतो, हा घाम तुम्ही कधी पुसू नका. तुम्ही म्हणसाल महाराज का पुसू नका? दिसलं पाहिजे धानुरीकर घाम असताना की गणेश महाराज चौधरी घाम येईपर्यंत मृदंग वाजवतात. आणि 8व्या दिवशी काला झाल्यानंतर जे 15,000 रुपये तुम्ही आम्हाला देणार आहे, कमी झाले का?
देतात तेवढे. हा. जे 15,000 तुम्ही आम्हाला देणार आहे हे हारामाचे नाही तर हे आमच्या घामाचे आहे. मला माहित आहे तुम्ही 15 नाही देणार, पण सांगायचे का पैसे पडतात का शास्त्रीबाच्या भाषेत? विठाला 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 सापडतात हो. प्रत्येक गावात कलाकार येतात. मी हे माझेच आहेत म्हणून कौतुक करतो असं नाही, मी यांना बऱ्याच दिवसापासून ओळखतो. आणि तसंही तोंड ओळख नसली तरी इंस्टावर फेसबुकवर दररोज आहेत. हे महाराज दररोज वावरात बसून गाणं म्हणत असतात आणि फार गोड म्हणतात, मी ऐकत असतो. आणि यांचंही सुद्धा गाणं असतं, मी नेहमी ऐकत असतो. आणि आपण आपल्या माणसाचं तोंड भरून कौतुक केलं पाहिजे, आपल्या माणसाला कधी वाईट म्हटलं नाही पाहिजे. काय दुर्भाग्यशाली लोक आहेत ते हो, एकमेकाच्या टंगड्या ओढण्याचं काम करत असतात. म्हणून एकमेकाच्या टंगड्या ओढू नका. अरे तुम्हाला संप्रदायात राहण्याचा अधिकार नाही. तुम्ही जर एकमेकाची चेष्टा करत असाल, तुम्ही एकमेकाची टिंगल टवळकी करत असाल, तुम्ही जर एखाद्याची टंगडी ओढत असाल तर माझा संप्रदाय सांगते येऊ नका. गाभाळाचे काम नाही, येड्या गाभाळाचे काम नाही. हा रक्तातला संप्रदाय. एखादा जर अज्ञानी असेल तर त्या अज्ञानी माणसाला सन्मार्गाने लावा. एकनाथ महाराज सांगतात ना, नको नको मान नको अभिमान, सोडी मी तुपान तोची सुखी. पुढचं महत्वाचं आहे, सुखी जन व्हावे जग निर्वावे, अज्ञानी लावावे समर्गासी. हरिमुखी गाता हरपाली चिंता, हरिमुखी गाता हरपाली चिंता. विठाला 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 विठाला. हे कोणा करताय माहित आहे तुम्हाला? टंगळ्या वळणाऱ्या लोकांकरता. खेकडा पाहिला का? खेकडा अशी रात्र झाली की खेकडे बरोबर त्या नदीच्या काठावर चालतात. हा, मला माहित आहे तुम्हाला खेकडेचा तुमचा संबंध नाही म्हणून, कारण सगळे सज्जन लोक आहे. खेकड्याचा आणि मासोड्याचा आणि काळ्या पन्नीचा काही संबंध नाही आपला. काळी पन्नी काळी पन्नी जी दर रविवारी मेकर मधून गावात येते काळी पन्नी, त्याच्यात काय अंगूर आणि चिक्कू असतात का? त्याच्यात सगळ्या माशा बसेल मटेरियल असतं ते. काळी पन्नी. मला माहित आहे काळ्या पन्नीचा खेकड्याचा आणि मासोड्याचा तुमचा संबंध नाही. मला खेकडा तुम्हाला सांगायचा आहे की हे खेकडे अंधाराच्या रात्रीत, म्हणजे अंधाऱ्या रात्री त्या नदीच्या काठाकाठावर चालतात. आणि कधी नव्ह त्या दगडाखाली सातत्याने राहणारा खेकडा एखाद्या वेळेस म्हणतो की चल आपण पैल तीराला जाऊ. बघा, प्रयोग करून पहा. तुम्हाला जर हा प्रयोग करायचा असेल तर तुम्ही टायर घ्या, त्या टायरला पेटवा आणि जा तुम्ही नदीच्या काठावर. तुम्हाला रात्री खेटे बरोबर खेकडे बरोबर नदीच्या काठावर दिसतात. तुम्ही म्हणता तुम्हाला कसं काय माहित? चक्षुष्मय सत्यम. अनुभव आले यंगा ते या जगात. अनुभव घेतला आम्ही, म्हणजे आम्ही पकडले नाही पण तो अनुभव पाहण्याकरता गेलो. एखादा खेकडा विचार करत असेल मी सातत्याने दगडाच्या खाली राहतोय, कंटाळलो बाबा मी या दगडाच्या खाली राहून, आता मी माझ्या पैल तीराला जातो. आणि तो खेकडा त्या दगडाच्या खालून बाहेर आला आणि त्यानं पैल तीरावर गाठायला सुरुवात केली. आलं एक दुसरं खेकडं त्याच्या मागं. हे 3च्या गेअरमध्ये ते 4थ्या गेअरमध्ये आलं. आणि या पहिल्या खेकड्याने जसा काठ पकडला तसा 3च्या गेअरमध्ये येणाऱ्या खेकड्याने, सॉरी 4थ्या गेअरात येणाऱ्या खेकड्याने त्या वर जाणाऱ्या खेकड्याची टंगडी ओढली त्याला खाली ओढलं. हे वर चढत होतं ते खाली ओढत होतं, हे वर चढत होतं ते खाली ओढत होतं. कर्मधर्म सुदैवानं काकड्याची वेळ झाली, दिवस निघला, दोघंही त्या दगडाखाली जाऊन बसले. दृष्टांत संपला, सिद्धांत घ्या. तुम्ही हा खेकड्याचा दृष्टांत का दिला महाराज? माणसं सुद्धा खेकड्याच्या जातीचे आहे. आपल्या गावातला एखादा कर्मधर्म सुदैवाने तरुण मुलगा किंवा मुलगी जर जगात नाव मोठं करत असेल तर काही खेकड्याच्या जातीचे लोक त्याचं टंगळं वळण्याचं काम करत असतात. आणि ही खेकड्यासारखी टंगळं वळणारी लोक जास्त दूर नसतात, आपल्या शेजारीच असतात. म्हणून असं म्हणतात, निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. नाही हो, हुशार लोक आहेत पा कसे असतात. निंदकाचे घर असावे तालुक्यात,
नागरी बाबा निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. नाही नाही, तुकाराम महाराज म्हणतात भीतीले भीतच असली पाहिजे. ही निंदक लोक काय करत असतात? ही निंदक लोक छोट्या माणसाचं मोठं मोठेपण आपा पाडून देत असतात. जसं अनेक उदाहरणं देऊन तुमचं वेळ मला या ठिकाणी घेता येईल. एखादं चंदनाचं झाड जर धुऱ्यावर असेल आणि त्या चंदनाच्या झाडाच्या अवतीभोवती बाबडीची झाडं असतात, त्या चंदनाच्या अवतीभोवती येड्या लिंबाचे सुद्धा, कडुलिंबाचे सुद्धा झाडं असतात, आणि त्या चंदनाच्या अवतीभोवती बांबूचे सुद्धा झाडं असतात. काही बांबूच्या जातीचे लोक आहेत, तुम्ही कितीही सुगंधित बनवण्याचं काम करा, ते त्याचा वाकडेपणा आणि हेकडेपणा कधी सोडत नाहीत. एकाने विचारलं, सगळेजण चंदनासारखे झाले, मी बाबडीच्या झाडाचा वास घेतला, सागर महाराज चंदनासारखा येतो. मी कडुलिंबाचा सुद्धा वास घेतला, त्याचा सुद्धा चंदनासारखा येतो. पण मी बांबूची एक डांग तोडून पाहिली, त्याचा वास घेऊन पाहिला, त्याचा काऊन येत नाही बुवा वास? समोरचा माणूस हुशार होता, इंगळे महाराज सारखा, म्हणले ते बांबू आहे आणि त्या बांबूला गाठी आहेत, गाठी. आणि जोपर्यंत या बांबूच्या गाठीचा स्वभाव मोकळा होत नाही तोपर्यंत बांबू चंदनमय होत नाही. दृष्टांत संपला. महाराज असं म्हणतात, तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी वा वा वा. दिले मिठी पायासी, चंदनाच्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं असतात. चंदनाच्या झाडाबद्दल बोलतो असं नाही माझ्या राजांनो, माझा दृष्टांत लक्षात घ्या. त्या चंदनापरी झाडासारखी काही माणसं आहेत, ती साधू जरी नसली, ती संत जरी नसली, तरी इतराच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या झाडांना, माणसांना चंदनमय बनवत असतात. पण काही खेकड्याच्या जातीचे लोक असतात, ती बांबूच्या प्रजातीप्रमाणे असतात. विचारलंय साधकाने, महाराज सगळ्या झाडांचा सुगंध येतो, पण हा गाठीचा असणारा बांबू याचा सुगंध का येत नाही? महाराजांनी सांगितलं, त्याला गाठ आहे, गाठ. आणि जोपर्यंत त्याची गाठ सुटणार नाही तोपर्यंत तो मिठी देण्याच्या योग्यतेचा होणार नाही. दिली मिठी पायाचे, तुका म्हणे सोडिला गाठी,
बंधू आहेत बरं. मी सहज बेंबीच्या देठापासून बोंबलून पाहण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता मी काही गायक नाही काही नाही, फक्त श्री गुरु मास्कर बाबा, श्री गुरु ठोंबे बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं स्वर पक्का आहे आणि आमच्या संस्थेच्या सगळ्याच मुलांचा स्वर पक्का आहे. आणि बघा या ठिकाणी वातावरण तयार होण्यासाठी मेहनत आहे म्हणून आपण करून पाहिलं. मी काही तितका अधिकारी नाही. महाराज म्हणतात तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी. जोपर्यंत बांबू प्रमाणे तुमच्याजवळ गाठी आहेत त्या गाठी सोडाव्या लागतात आणि गाठी सोडल्यानंतर मग पाय पकडण्याचे अधिकारी तुम्ही होता. पण काही लोक गाठी सोडायला तयार नाहीत. अहो मेल्यानंतर सुद्धा गाठी बांधाव्या लागतात पण गाठी सोडत नाही. बांधतात का तुमच्याकडे गाठी? एखादा गाठीवाला माणूस जर गेला तर त्याला बांधतात ना सुतळीनं, पण त्या माणसाला बांधत असताना हलकं फुलकं बांधायचं नाही. एखादा वायरमन ताराला जसा पेंचीसनं आटा देतो तशी त्याची किडी कचवून बांधली पाहिजे. विचारलं असं का करता? म्हणे ते सुतळीनं जर बांधलं ते सोडून वापस येतं, त्याच्यापेक्षा पक्का आटापाटात द्या म्हणले त्याला. सिद्धांत लक्षात घ्या. खेकड्याच्या जातीप्रमाणे वागू नका. तुम्ही जर खेकड्याच्या जातीप्रमाणे जगत असाल ना माझ्या राजांनो, तर समजून घेतलं पाहिजे प्रगती करणाऱ्या माणसावर तुम्ही जडता. प्रगती करणाऱ्या माणसावर कधी जडायचं नसतं. का जडायचं नसतं महाराज? अरे प्रगती करतोय ना तो. आज मी मोठेपणानं सांगेल, तुमच्या गावचे भूमिपुत्र आदरणीय श्री हरिभक्तीपरायण भागवत रसिक हरदास महाराज इंगळे महाराष्ट्राच्या कोणीही कान्याकोपऱ्यात जाऊ द्या, हरिदास महाराज इंगळे त्यांच्या नावापुढे तुमच्या गावाचंच नाव लागणार. ही तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असली पाहिजे. आहे इंगळे महाराज धानोरीकर मेकरकर कोण नाही म्हणणार. मग तुमच्या गावचा भूमिपुत्र जर तुमच्या गावचं नाव तुम्हाला कोण ओळखते हो? गावाच्या बाहेर मेकरला सुद्धा सांगतात ते अमुक टमुक हे आपण नाही ओळखत. तुमच्या शेजारी राहतात ते, तुमच्या जवळ राहून सुद्धा तुम्हाला कोणी ओळखत नाही. म्हणून महाराज लोकांचा कधी नान करायचा नाही. महाराज महाराज असतात. देवापेक्षा जास्त मोठे महाराज आहेत. म्हणून काही लोक म्हणतात महाराज असं का? अहो आमदार खासदार लोक महाराज लोकांच्या पाया पडतात. तो म्हणत असेल बा मी तर CA आहे, मी MLA आहे. अरे तू CM जरी असला तरी महाराजापेक्षा कोणी मोठं नाही, कारण महाराजांना तितकी साधना प्राप्त केलेली आहे. आमदार लोक इकडे येऊन पाया पडतात, आपल्याला त्याच्या पाया पडायची गरज नाही. म्हणून एखादा तुमच्या गावचा भूमिपुत्र जर तुमच्या गावचं नाव मोठं करत असेल तर मला असं वाटते आपण त्याला वडगण लावलं पाहिजे, सपोर्ट दिला पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे की महाराज तुम्ही फक्त भांडणं करा, आम्ही कपडे सांभाळतो. वा महाराज तुम्ही पुढे या वर्षी तुम्ही 10,000 हजाराचे महाराज आणले महाराज, पुढच्या वर्षी 15,000 द्या आपण आणा. 2-2 पोते सोयाबीनचे देऊ महाराज, पण देऊ. गावाच्या इज्जतीचा सवाल आहे. द्या असं म्हणत नाही मी, काही तुमच्याकडून उपटायला आलो नाही पैसे. माझा सांगायचा सिद्धांत एवढाच आहे, महाराजांनी माझे कान भरले, माझा मोठेपणा मला सांगा, कीर्तना सांगा असंही त्यांनी सांगितलं नाही. संस्थेपासून मी त्यांना ओळखतो. ज्यावेळेस ते संस्थेत शिकत होते त्यावेळेस नुसताच आमचा हरिपाठ पाठ करणं चालू झाला होता. तोही 8 दिवसातून एखादा अभंग झाला तर झाला पाठ, नाही तर आम्ही सज्जावरच होतो. सज्जावर 8 दिवसातून झाला तर झाला. म्हणायचे आमचे श्री गुरु, सांगेल मी तुम्हाला, बदमाश मारे भडवीचे हे शब्द होते त्यांचे. ऐका, नाही तर किती सांगू तरी नाही की जे बटकीचे पुढे शेंदडीचे रडतील. लावतोय आम्ही आमच्या ज्येष्ठ गुरुबंधूला फोन, रडतात बिचारे. काय चाललंय श्याम तुझं, काय चाललंय सागर, काय चाललंय पांडू बाबा. हे कधी काळी त्यांचा आवाज ऐकण्यासाठी, आमचा आवाज ऐकण्यासाठी ते व्याकुळ होतात. आम्ही सांगत असतो, पश्चाताप होतो त्यांना की अरे त्या काळात बाबाचं ऐकलं असतं तर आज मी सुद्धा तुझ्या जागेवर असतो. आम्ही ऐकलो. खरं सांगू, साधना असली पाहिजे, सेवा असली पाहिजे. म्हणून सांगेल मी माझ्या राजांनो, साधक होणं, महाराज होणं जेवढं तुम्हाला सोपं वाटतं तितकं सोपं नाही, आणि संत होणं तर फार अवघड आहे. म्हणून आपल्या गावातला एखादा भूमिपुत्र, एखादा मुलगा, एखादी माझी ताई, एखादी माझी बहीण, एखादी माझी माय अभ्यास करत असेल, करतात लोक UPSC MPSC ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात, कुणी MA करतं, कुणी BA करतं, कुणी DED करतं. हा अभ्यास सहजासहजी प्राप्त होत नाही. ती जर तिच्या जीवनामध्ये साधना करत असेल आणि शेजारची मुलगी म्हणत असेल, माय
मी MPSC करते UPSC करते, नको करू असा अभ्यास तिला सांगितलं पाहिजे. बाई तू तुझ्या घरात दरवाजा लावून बस, पण मला काही त्रास देऊ नको. कारण ही जीवनामध्ये एकदा केली साधना की गावाचं नाव मोठं करत असते. म्हणून गावाचं नाव मोठंच होते असं नाही, संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या गावाचं नाव मोठं होत असते. मी जरी चिंचपूरचा असलो, माझं गाव चिंचपूर आहे, मी जरी चिंचपूरचा असलो, महाराष्ट्रात मुंबई सारख्या ठिकाणी जाऊ द्या की महाराष्ट्रात देशात दिल्लीच्या ठिकाणी जाऊ द्या, माझ्या डाकोरकर नावाच्या पुढे चिंचपूरच लागणार आहे. आणि याच्यासाठी मी सौभाग्य मानतो असं नाही, माझ्या गावकऱ्यांनी त्याचं सौभाग्य मानलं पाहिजे. म्हणून साधूच्या जीवनामध्ये अनेक खटापटी असतात आणि साधूच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची साधना असते. ती साध्य होण्याकरता त्याला सुद्धा जीवाचं रान करावं लागतं. सकाळी 4 वाजता उठावं लागतं, थंड्या पाणी आंघोळ करावी लागते, काकडा करावा लागतो 2-2 तास. काकडा झाल्यानंतर सहस्त्रनाम काय आहे, क्लास काय भरतात, 11 वाजता पुन्हा गायन क्लास काय भरतो, नंतर दही लाडू काय खायला भेटतात, नंतर दुपारी आराम काय होतो, नंतर 3 वाजता पुन्हा क्लास काय भरतात, संध्याकाळी हरिपाठ, रात्री भजन आणि जर असलं तर कीर्तन. हे सोपं आहे का? तुम्हाला असं वाटलं आले महाराज मस्त गाडीत बसून येतात, अंगावर 4-4, 5-5 हजाराचे लिननचे कपडे घालतात, हे कशासाठी आहे? अरे एक शर्ट आम्ही 8-8 दिवस इस्त्री करून घातलं, हे नाही दिसत तुम्हाला? एक शर्ट जर एका ठिकाणी धोतर फाटलं तर 3-3 वेळा त्याला थिगळ लावण्याची पाळी येत होती. एकच धोतर 8-8 दिवस इस्त्री मारून घालता येत होतं. आता आमच्या अंगावरचे कपडे, आमच्या महाराज लोकांच्या अंगावरचे कपडे तुम्हाला दिसतात. आता आमच्या खाली बसायला 20-20 लाखाच्या गाड्या तुम्हाला दिसतात. याच्या पाठीमागं जर ताकद कशाची असेल तर ती फक्त साधनेची आहे. म्हणून साधना असली पाहिजे. महाराज होणं सुद्धा सोपं नाही. आता मी माझ्या अभंगाकडे येतो. तुम्हाला गुरु होता येईल, तुम्हाला श्री गुरु होता येईल, तुम्हाला सद्गुरू होता येईल, तुम्हाला टीचर शिक्षक सुद्धा होता येईल. ही मुलं आहेत आता इथं बसलेली, तुमच्या गावातली लेकरं फार हुशार आहेत, मस्त जीव लावून कीर्तन ऐकतात. ऐकलं पाहिजे कीर्तन. काय ऐकलं पाहिजे? झोपलं नाही पाहिजे कीर्तनात. आणि झोपत नाहीत बरं, हे असं मस्त पाहू राहील ते माझ्याकडे, जसं की अमिताभ बच्चन कीर्तन करू राहिला. असंच पा तो सोन्या किती सुंदर दिसतो. वा सोन्या, दररोज येतो का बाळा तू कीर्तनात? दररोज येत जा. आमच्याकडे मे महिन्यात सर्वांगिनी बाल संस्कार शिबिर असतं 20 दिवस. मागच्या वर्षी हरिदास महाराज होते शिकवायले मुलांना, या वर्षी सुद्धा ते राहतील. हुशार माणूस आहे बरं, अभ्यास आहे महाराजांचा. आम्ही त्यांना मग सांगितलं की आता या वर्षीपासून पुन्हा तुम्ही आमच्या संस्थेत शिकवण्यासाठी रुजू होऊन जा. आणि मी जवळपास 15 ते 16 वर्षापासून वारकरी शिक्षण संस्था चालवतो. 25 रंगाचे पिल्ल आहेत माझोड. पिल्ल हे 25 पिल्ल आहेत, त्यातले 3 आणले धरून. मस्त गातात महाराज. जिथं आपण सुरुवात करतो तिथं त्याचं तार सप्तक आहे, बारीक आहे. आणि स्वरबद्ध म्हणतात, कारण त्यांना सांगितलंय नाही आलं चालते पण बेसोर म्हणा, बेसोर म्हणू नका. नाही आलं चालते पण स्वरात म्हणा, स्वरात म्हणतात. तुम्ही पाहत असता इंस्टाला, फेसबुकला, यूट्यूबला, आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांचा वाहवा होतो. आमच्या जीवनात आमची सगळ्यात मोठी दक्षिण आहे. आमचा विद्यार्थी कुठं जाऊन त्याचं नाव मोठं करत असेल. आमच्या संस्थेमध्ये 25 मुलं शिकतात. परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थान आपल्या जिल्ह्यात आहे. कधी काळी चिखलीला आले की या मौनी बाबाच्या मठात. मौनी बाबाला तुमचा भाव त्यांच्या चरणावर समर्पण करा. मौनी बाबा नक्की तुम्हाला कृपा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. ही मौनी बाबाच्या सेवेची ताकद आहे. या आले पाहिजे, फक्त येतात. महाराज आले, महाराजांनी 1 महिना सातत्याने सेवा दिली, अत्यंत चांगले मुलं शिकवले. तुम्ही दररोज कीर्तनात आले, मी खास करून तुमच्याकरता सांगतो. थोडं अभंगाच्या बाहेर जातो, शेवट अभंग घेऊ आपण, मग कीर्तन सोडून टाकू. किंवा तुम्ही म्हटलं नाही पाहिजे अभंग घेतला, संतांचा महिमान, महाराजांना काय लावलं दुसरंच, म्हणजे मी दुसरंच सांगत नाही. याचं नाव काय आहे रे? कीर्तन. याचं नाव काय? कीर्तन. कारण लेकरांना सागर महाराज त्याच पद्धतीनं सांगितलं पाहिजे, नाही तर लेकरं मोठे खतरनाक असतात. असं एका गावाला कीर्तन चालू झालं आणि एक पोरगं उभं राहिलं. काय म्हणे महाराज तुम्ही लेकराची टिंगल उडवता, माझ्या कोळ्याचं उत्तर द्या, मग मी तुम्हाला म्हणेन महाराज. आता एवढी मोठी पब्लिक पुढे बसेल, लेकरू जर महाराजले प्रश्न करू आला तर महाराज नाक कटायचे धंदे आहेत की नाही. ते उतरलं. म्हटलं सांग बा. उभं राहिलं कीर्तनातून. ते म्हणले महाराज तुम्ही लय लोकांना गप्पा सांगता, माझ्या कोळ्याचं उत्तर द्या. म्हटलं काय सांगतो. 3 भाकरी घेऊन आजी वनात गेली.
3 भाकरी घेऊन आजी वनात गेली, 2 आजीनं खाल्ल्या, 1 कोण खाल्ली? आता माझे चक्के म्हणजे गोल झाले. महाराज सांगता की नाही का माईकवर येऊन सांगू, तुम्ही फेल. 3 भाकरी घेऊन आजी वनात गेली, 2 आजीनं खाल्ल्या, 1 कोण खाल्ली? म्हटलं बा आजचं पाकिट बंद, तुले देतो, मग कानात सांग. काय महाराज तुम्हाला शब्दशः अर्थ समजत नाही. 3 भाकरी घेऊन आजी वनात गेली, 2 आजीनं खाल्ल्या, 1 कोण खाल्ली? ऐका, 3 भाकरी घेऊन आजी व नात वनात गेली, 2 आजीनं खाल्ल्या आणि 1 नातीनं खाल्ली. म्हटलं खाली भेटला वर भेटू नको. दुसऱ्या पोराला विचारला, तू काय करतो? म्हणजे काही नाही, आपल्याकडे 4 म्हशी आहेत, मी दूध काढतो. अरे वा, दूध काढतो? हो मग किती दूध देतात रे म्हशी? काय महाराज तुम्ही कीर्तन करता म्हणे, लोकांना लबाडक्या सांगता, म्हशी दूध देत नाहीत. मग दूध काढावं लागते म्हणे. मोठं खराब काम असतं. आणि या लेकराच्या पद्धतीनंच तुमचं कीर्तन असलं पाहिजे. नाही तर ही लेकरं मोठी खतरनाक काम आहे. तुमच्या घरात एखाद्या वेळेस पाहुणे येऊ द्या, पाहुणे तुमचंच लेकरू असतं ते. तुमच्या घरात पाहुणे येऊ द्या, आणि तुमच्या घरात पाहुणे आले की बरोबर हे पाहुण्याच्या तोंडाकडे पाहतं, अंदाज घेतं पाहुण्याचा आणि मम्मी पप्पाचा. पाहुण्याच्या तोंडाकडे पाहायचं, मग म्हणतो मम्मी मला 10 रुपये दे ना. पाहुणं नेमकंच आलेलं असतं, खिसे खासे झटकून बिचारानं उसने पैसे आलेले असतात भाड्यासाठी. त्या पाहुण्याच्या तोंडाकडे पाहत म्हणतो मम्मी मला 10 रुपये दे. नाहीत मग त्या पाहुण्याजवळ जातं. मम्मी घरात किचन मध्ये चहा ठेवण्याकरता गेली की ओ मामा 10 रुपये द्यावं. मामाला असं वाटते बाबा मीच भाड्यासाठी उसने आणले, तू त्यातले 10 रुपये मागू राहिला. म्हणून लेकरांनी जर पाहुण्या देखत तुम्हाला 10-5 रुपये मागितले तर पटकन दिले पाहिजे, नाही तर सगळी उतरल्याशिवाय राहत नाही, इतकी त्याची ताकद आहे. लेकरं म्हणजे काय सोपं नाहीत. आणि लेकराप्रमाणे वागलं पाहिजे, कारण शास्त्र सांगतंय माझ्या राजांनो, राजहट्ट, स्त्रीहट्ट आणि बालहट्ट हे 3 हट्ट आहेत, ते तुम्ही पुरवले पाहिजे. त्यापैकी लेकरू आहे. आम्ही कधी लहान असताना आमच्या मम्मी पप्पाला चॉकलेट, गोळ्या, बिस्किट मागितले, आणि त्यांनी सुद्धा 2 म्हणून 1 का होईना पण दिलं, कारण त्यांना माहित होतं यांना जर दिलं नाही तर हे 4 चौकात उतरल्याशिवाय राहत नाही. म्हणून लेकरं फार खतरनाक असतं. म्हणून तुम्ही आवर्जून कीर्तनात आले, आता ही खतरनाकही आहेत आणि भविष्यात फार मोठे व्यक्तिमत्व ठरणारी आहेत. विठाला 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 विठाला. हो, ही भविष्यामध्ये फार मोठी होणारी लोक आहेत. चौधरी महाराज, तुमच्या मागं बसणारा एखादा मुलगा शिक्षण अधिकारी होऊ शकतो, हसू नका. तुमच्या शेजारी बसणारा एखादा वैद्यकीय अधिकारी होऊ शकतो, ढोर डॉक्टरही होऊ शकतो. तुमच्या जवळ बसणारा एखादा मुलगा पांडेबा, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, कार्यकर्ता, अभियंता, क्लास 1, क्लास 2 होऊ शकतो. तुमच्या जवळ बसणारा एखादा मुलगा गावचा विकास करणारा गावचा सरपंच सुद्धा होऊ शकतो, जर ठरवलं तर. तुमच्या गावचा एखादा छोटा मुलगा जिल्हाधिकारी, कलेक्टर होऊ शकतो. तुमच्याच गावचा मुलगा कृषी मंत्री, आरोग्य मंत्री, देशाचा प्रधानमंत्री, राष्ट्रपतीपर्यंत सुद्धा बसू शकतो. माझ्या माऊल्यांनो, ही मुलं दिसायला जरी तुम्हाला सोपी दिसत असली तरी जितकी सोपी वाटतात तितकी सोपी नाही. त्याची बुद्धी फार खतरनाक असते. फरक एवढाच आहे, बुद्धी सेम आहे, फक्त त्यांचा उपयोग ते वेगवेगळा करतात. एका ठिकाणी कीर्तनात असं शेजारी आजूबाजूला लेकरं बसले, ते म्हणले महाराजाचे जवान दिसतात, चला महाराजची मजाक करू. आता ते लेकरा सवय. आणि तितक्यात अचानक कीर्तन रंगात आलं, लईन गेली, एकानं लावलं धोतर वळणं. मी म्हणलं एवढं सुंदर स्टेज आहे, एवढ्या सुंदर स्टेजवर इथं कशाची उंदरं आली असतील, तितक्यात लईन आली. पाहत होता अर्ध धोतर सोडून मोकळा. ऐका, एक विनोदाचा भाग सोडा. या मुलांच्या हातामध्ये देशाची दोरी आहे. श्री गुरु संजय महाराज पाचपूर नेहमी सांगतात, ऐका, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चलते, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के, अपने हो या पराये, सबके लिए हो न्याय. काय भाव आहे. रस्ते बड़े कठिन है, चलना संभल संभल के, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चलते, ये देश है तुम्हारा,
नेता तुम्ही हो कळते. तुम्हाला जर तुमच्या झेडपीच्या शाळेवर मास्तर व्हायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्हाला जर देशाचं संरक्षण करायचं असेल, महाराष्ट्र पोलिसाचा शिक्का तुमच्या छातीवर लागला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर सकाळी मॉर्निंग वॉक करता उठावं लागेल. 8 वाजेपर्यंत झोपून चालत नाही, व्यायाम करावा लागतो. आमची ही लेकरं 4:30लाच उठतात, हे असा व्यायाम करतात. सोपं नाही तर त्यांना माहिती आहे गुरुजी शिक्षा करतात म्हणून. ही शिक्षा कशा करता? यांनी यांच्या आईवडिलाचं, यांनी यांच्या गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं आणि एका कोपऱ्यात फक्त गुरुजीचं नाव मोठं केलं म्हणजे आमची गुरुदक्षिणा भेटली. प्रत्येक गुरुची इच्छा असते. म्हणून अभ्यास करा, चांगले मोठे व्हा, देश सेवा तुमच्याकडून झाली पाहिजे. व्यसनी पोरायच्या शेजारी सुद्धा बसायचं नाही. ऐका, एखादा दारू पिणारा असेल तर त्याच्या सावलीत सुद्धा उभं राहायचं नाही. कारण शास्त्रकार सांगतात एखाद्या वेळेस पंगत चुकली तर दुसऱ्या पंक्तीत बसून तुम्हाला भोजनाचा आस्वाद घेता येईल. पंगत चुकली तर दुसऱ्या पंक्तीत बसून तुम्हाला जेवता येईल. पण एकदा का तुमच्या मुलीची संगत चुकली की आयुष्यभर पंगत सापडणार नाही. म्हणून संत समागम एखादे परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, कामारी बटिके सेवेचा सेवक दीनपणे रंगतीची बने. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची. जीवनाचं सोनं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर साधूच्या पंक्तीत येऊन बसा, कीर्तनाच्या पंक्तीत येऊन बसा. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हे नारदाच्या गादीवरून सांगतो. फार अवघड आहे माझ्या राजानो. या लोकांनी तुमच्या आमच्या करता त्यांचं जीवन व्यतीत केलंय. म्हणून आज आम्ही बोलतोय, आम्ही साधूचा महिमा, साधूचं चरित्र, साधूचं वर्णन तुमच्या समोर करतो असं नाही. आम्ही सगळेच्या सगळे लोक फक्त साधूच्या गप्पा करतो. हे साधूच्या गप्पा आहेत. म्हणून साधूच्या गप्पा करण्यामध्ये जर एवढा आनंद आहे तर प्रत्यक्ष साधू होण्यामध्ये किती आनंद असेल. म्हणून श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु आवाज संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. ओ संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. ओ संताचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहुदूत जरी झाली म्हैस गाय, बहुदूत वरी झाली म्हैस गाय. हो बारक माय, ओ बारक माय, ओ बारक माय, ओ बारक माय, ओ बारक माय, माय. ओ
ठोबार खुमाये जय जय ठोबार खुमा ठोबार खुमाये जय जय ठोबार खुमा ठोबार खुमाये ठोबार खुमाई ठोबार खुमाये ठोबार खुमा ठोबार खुमाये ठोबार खुमा ठोबार खुमा ठोबार खुमाये सद्गुरु है नाही महाराज की जय 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 ठोबार खुमाई ठोबार खुमाये ठोबार जय जय खुमाई ठोबार खुमाये ठोबार खुमाई ठोबार खुमाये ठोबार खुमाई ठोबार खुमाये ठोबार वा मंडळीला वाटत असेल विठोबा रखुमाई झालं म्हणजे आता कीर्तन संपलं. आताशी कुठं आपलं पहिलं चरण झालं आणि विठोबा रखुमाई पासून कीर्तन पुढे 2 तास आहे ना. चालू ठेवायचं ना. हो म्हणतो ते पाकिटाची व्यवस्था डबल झाली पाहिजे मग. ऐका आपल्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहे. थंडीचे दिवस आहेत. आपण खास करून मातावर्ग बहुसंख्येने उपस्थित राहता. माणसापेक्षा माणसं काय पाणी द्यायला गेले का गव्हाले का कापूस याच्याला गेले रातच्या. हा या मावल्याचं जितकं तोंड भरून कौतुक करा तितकं कमी आहे. इंगळे महाराज बघा या माऊलीचं जेवढं कौतुक करा तितकं कमी आहे. कोणत्याच शास्त्रात आणि कोणत्याच भाषेत केल्या जात नाही. सगळ्याच्या मागून झोपती आणि सगळ्याच्या आधी का तुमच्याकडे माणसं स्वयंपाक करतात. सगळ्याच्या शेवट झोपती, सगळ्याच्या अगोदर उठती, सकाळी उठल्यानंतर चूल पेटवती, गारम पाणी करून देती, नाश्त्याची व्यवस्था करते, जेवणाची व्यवस्था करते. सगळे जेवण आटोपल्यानंतर परिवाराचे फॅमिलीचे भांडेकुंडे घासतील, शेतात टोपलं घेऊन जाते. पुन्हा संध्याकाळी आली की याला गरम पाणी देते, कपभर चहा देते, संध्याकाळी स्वयंपाक बनवती. अगोदर या अण्णा जेवू घालती, नंतर जेवती, भांडे कुंडे धुती, मग कीर्तनात देते. हा घरीच बसेल असते टंगड्या लावून चुलीजवळ. खरी गोष्ट आहे. आता कडाक्याची थंडी आहे, बोलू नका. कडाक्याची थंडी आहे मग चुलीचा आसरा घेतात लोक. एक टंगड इकडलं समुद्रावर, एक टंगड इकडलं. हा 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 काय खाती का ती थंडी. कीर्तनात येऊन बसा बाबा. थंडी काय, थंडीचा बापही निघून जातो. आलं पाहिजे म्हणून एवढं सगळं काम करून सुद्धा तुम्ही माऊल्यावर वेळात वेळ कीर्तनासाठी येता. म्हणून तुमचं कोणत्या भाषेत कौतुक करा. मी सांगितलंय हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, हमें दूर जाने का किनारा न मिलता, अगर तुम न होते. असं पाहिजे महाराज. असं पाहिजे. ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे छोड़ेंगे. साऊंड वाले पा कसे पाहतात. दम मगर प्रभू का नाम ना छोड़ेंगे. चला अनेक गाणे आहेत. तुम्हाला जरी वाटत असले शोलेची चाल म्हटली काय, शोलेची आपल्यामुळे चाल आहे का. अरे आमच्यामुळे त्याचं दुकान आहे. पिक्चरची जरी चाल असली तरी ती रागातच आहे. शास्त्र आहे. विठाला 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 विठा. हो हो. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी उत्तर दिले, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तेथे. बऱ्याचदा श्रीमंत माणसं कधी काळी साधूची बराबरी करण्याचा प्रयत्न करत असतात. एखादा माणूस असेल पैशानं श्रीमंत, त्याचा नका का हरिपाठ पाठ तरी तो छातीवर करून चालत असेल गावात की मी श्रीमंत आहे. माझ्यासारखा श्रीमंत कोणी नाही, त्याला म्हटलं पाहिजे आहे ना तू गावातला श्रीमंत, हे माईकवर 2 तास फेटा बांधून कीर्तन करून दाखव. जमणार नाही. पैशावाली माणसं जर साधूच्या बोलण्याची बराबरी करत असाल तर मला असं वाटते माझ्या राजांनो की पैशावाले माणसं अजूनही अज्ञानी आहेत. एखादा पोपटासारखा बोलणारा माणूस जर कीर्तनकाराच्या स्टेजवरून चांगल्या पोपटासारख्या पटापटा गप्पा करत असेल आणि तो सांगत असेल माझ्या गावकऱ्यांनो, माझ्या बंधूंनो, माझ्या भगिनींनो, आहे का नाही. सांगतात ना संजय महाराज, असं एक उदाहरण नेहमी सांगत असतात. मला नाही त्यांच्यासारखं सांगता येणार. महाराज एखादा वक्त्यासारखं बोलण्याचं काम या ठिकाणी येऊन करत असेल तर जमत नाही. कारण आमचे साधू पैशानं जरी श्रीमंत नसले, आमचे साधू
धनानं जरी श्रीमंत नसले तरी आमचे साधू शब्दानं श्रीमंत आहेत. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे. यत्न करू. हो, ही शब्दाची धन आणि शब्दाचं फार मोठं मानधन आहे. याकरता काही माणसं साधूच्या बराबरी करण्याचा प्रयत्न करत असतात. श्री गुरु तुकाराम महाराज साधकाला सांगतात, अरे बाबा, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तेथे. एखादा माणूस जर साधू सारख्या बोलण्याचा प्रयास करत असेल, प्रयत्न करत असेल, म्हणून तो काय साधू होतो? तुकाराम महाराजांनी साधकाला सांगितलं, संतांचा महिमा वर्णन करावा असं तुला वाटत असेल तर पंगत ही साधूची असली पाहिजे. कारण साधूच्या पंक्तीत बसल्यानंतर नुसतं साधूच्या गप्पा असतात. बघा ना, तुम्ही सगळे लोक कीर्तनासाठी बसेला की सगळे लोक कीर्तनात सहकार्य करतात, हे वाजवतात, हे गातात, आम्ही कीर्तन करतो. ही पंगत कोणाची आहे? हा कळप कोणाचा आहे? हा कळप, ही पंगत जर कोणाची असेल तर ही साधूची पंगत आहे. आणि साधूच्या पंक्तीत साधूचाच माल वाटला जातो. घातला दुकान पडिये तैसा हेवान, आम्ही भांडारी देवाचे, घ्यावे घ्यावे मापवाचे. उगवू जाणो मोडी झाली नव्हे त्याची जाडी, तुका म्हणे पुढी मोल खरी तैशी कुडी. हा एक अभंग आहे. आणि दुसरा एक आहे, घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. किंवा आरावरी आर रे, पिंपळावरी पार रे, खाली कुंभार वरती चाक घोगे, डुंबाळके उंबराला बाळके, पिंपळाला काकड्या लागल्या रे. आरावरी आर, पिंपळावरी पार, खाली कुंभार वरती चाक घोगे, डुंबाळके उंबराले वाळके, पिंपळाले काकड्या लागल्या रे. तुम्हाला विचारलं श्याम महाराज काय म्हणतात? बा, मला काही समजलं नाही, फक्त काकडी समजली. फक्त काकडी माझ्या लक्षात आली. ऐका, ही संतांच्या पंगतीत बसणाराची ताकद